सर्दीने ना वाट लावली आहे. एवढी सर्दी झाली आहे ना, काय सांगू. बघा, नाक लाल दिसत असेल थोडं. आजारी असताना पण मम्मीला आणायला गेलो, विचार करा. रात्री जेवण असलं तरी तुम्ही जाता हॉट अँड स्पाइस मध्ये. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी रेडी वगैरे झालोय आणि मला टॉन्सिलचा प्रॉब्लेम झालाय परत, कारण त्या दिवशी मी थंड पाणी पिलं होतं, थंड आईस्क्रीम खाल्ली होती, म्हणून टॉन्सिल लवकर पकडला. आतापासून ना मी थंड पाणी बंद करणार आहे. लय प्रॉब्लेम होतो. डॉक्टरने आधीपासूनच सांगितलं होतं की तू थंड अवॉइड करून टाक, पण मी ऐकलं नाही. पण आतापासून ऐकणार आहे मी. अजून पप्पा बघा, अजून झोपले. वाजले किती हे बघा. हे म्हणतो सुटी काय यार, काही शौर्य तर झोपलाय, उठतच नाहीये. सकाळी लवकर उठला होता, मग आता झोपलाय. आता मी कसं खेळू त्याच्यासोबत? कॉलेजला पण जायचंय. अजून मला सर्दी झाली आहे यार. गाईज, मी आता रेडी झालोय, चला जाऊया कॉलेजला. गाईज, मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय. सर्दीने ना वाट लावली आहे. एवढी सर्दी झाली आहे ना, काय सांगू. बघा, नाक लाल दिसत असेल थोडं. आणि इथं शौर्य झोपलाय. आज लेक्चर वगैरे नव्हते. आज पोस्टिंग केली आणि जर्नल चेक केली आणि आलो. आणि इथे बघा कोण आहे, माझं काळीज, माझा हिरो, माझा शौर्य. काय बाबा, अरे सॉक्स सॉक्स दाखवते बघा. सॉक्स नवीन नवीन शॉक्स, नवीन. बघा ना, किती समजायला लागलंय. सॉक्स दाखवते मला, नवीन सॉक्स आहे. हा, अले तुझ्यासारखा छोटा छोटा आहे. हा हा हा, टिक 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 टिक. माझं पिलो, माझं पिलो, माझं पिलो. काय बघा बघा, कसा ओरडायला लागलाय. हा, कसा बोलत तो? नो, बॅड बॅड हॅबिट. बघा कसा 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 ओरडते, कसा ओरडते. गाईज, मम्मी आली आहे. वडापाव खाताय? हा मग, कांदा भाजी. गाईज, भूक लागली आहे, अजून बरं पण नाही वाटत आहे. मम्मीला आता आणलंय मी शाळेमधून. आजारी असताना पण मम्मीला आणायला गेलो, विचार करा. मग आता मेडिकलमधून औषधं घेतलेत, वडापाव वगैरे काही खातो, झोपतो गोळी खाऊन, मग उठतो. तर मला बोलायला पण होत नाहीये, दुखायला लागलंय खूप. काय काय बाहेरचं खायचं आणि मग आजारी पडल्यावर गरम पाणी प्यायचं है ना. काय ऑप्शनच नसतं ना मग खायला. रात्री जेवण असलं तरी तुम्ही जाता हॉट अँड स्पाइस मध्ये.